सुप्रभात एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी। भारतीय क्रिकेट संघाने टी20 आशिया चषक स्पर्धेच्या अ गटातील सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवलाय। प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला 20 षटकात 9 बाद 127 धावात रोखल्यानंतर भारतीयांनी 15 षटक आणि 5 बॉलमध्ये 3 बाद 131 धावा केल्यात। या शानदार विजयासह भारतीय संघाने अ गटात अव्वल स्थान मिळवले आणि अधिक भक्कम करत सुपर 4 मध्ये आपलं स्थानही निश्चित केलंय। भारतीय संघ आता शुक्रवारी आपला अखेरचा साखळी सामना ओमान विरुद्ध खेळेल। कुलदीप यादव, अक्षर पटेलची दमदार फिरकी भारताच्या विजयामध्ये मोलाची ठरली आहे। कुलदीपने 18 धावांमध्ये 3 बळी घेत पाकच्या फलंदाजीला खिंडार पाडला आणि यानंतर भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांवर जबरदस्त हल्ला चढवताना भारताचा विजय सोपा केला। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात भारताचा विजय कशा पद्धतीने सोपा झाला आणि भारतीयांनी हा विजय जवानांना समर्पित केलेला आहे आपल्या टीम इंडियाने। मला काही सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत। हा विजय आम्ही आपल्या शूरवीर नौदलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं। ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हाला ही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरती हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं अशी आम्ही आशा करतो। आशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्यामध्ये अपेक्षेप्रमाणे भारताने सहज विजय मिळवला। टीम इंडियाने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केला। मात्र सामन्यानंतर जे घडलं ते क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतं। सामना संपल्यानंतर नेहमीप्रमाणे खेळाडू हात मिळवतात, पण यावेळेला भारतीय खेळाडूंनी ते टाळलं। भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयी षटकार ठोकत सामना संपवला। त्यानंतर तो नॉन स्ट्रायकर एंडवरील शिवम दुबे सोबत थेट ड्रेसिंग रूमकडे परतला। पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूसोबत हात न मिळवता ते थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले। भारतीय संघातील इतर खेळाडू बरोबरच सूर्या आणि दुबेला भेटले, त्यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि लगेचच आत परतले। इकडे जोरदार टीका होत होती या मॅचवरती आणि त्यातच अशा पद्धतीने नो शेक हँड्स असं म्हणत एक प्रकारे आपला जो निषेध आहे तो व्यक्त करून दाखवलाय।